बैलगाडीची शर्यत असो किंवा कुठे क्रिकेटच्या मॅचेस असो तिथे तू समालोचन करतो, पण तू येणारे जे आपली तरुण पिढी आहे बोल किंवा माझ्यासारखे जे भावी तरुण आहेत त्यांना तू काय सांगशील? म्हणजे समालोचनचं क्षेत्र असो किंवा बैलगाडीचं क्षेत्र असो, या दोन्ही यांना विभागून किंवा आपल्या त्या तरुण पिढीने याकडे वळलं पाहिजे की नाही, तर त्या तुझ्या शब्दात खूप छान प्रश्न विचारलास. म्हणजे माझ्या हृदयाला चाटून जाईल, मनाला चाटून जाईल असा प्रश्न विचारलास. खूप छान, म्हणजे अतिशय सुंदर प्रश्न आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज साताड माती बंदर येथे भव्य दिव्य साताडचेच आपले जे मेंबर आहेत त्यांनी भव्य दिव्य शर्यत आयोजित केली होती. त्यामध्ये निलेशदाची घरची गाडी आहे, त्या गाडीने आज क्वार्टर फायनलमध्ये 1 नंबरचा मानकरी असं एक मान पटकावलेला आहे. अर्थातच कारण की बघायला गेलं तर आजची शर्यत बिनाकाठी होती. त्यामध्ये बैलांचा जो जोर आहे आणि जॉकीची दिशा, हे 2 गोष्टी आज कामाला येणार होत्या. कारण की बैलांना मार तर पडणार नव्हता, बैल स्वतःच्या जीवावर आज धावणार होते आणि त्यामध्ये गुलालाचे तुम्ही मानकरी झालेला आहात. तर अर्थातच त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. कारण की ज्या प्रकारे निकाल लागलेला आहे खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे तुमचा. गाडीचं नाव काय दादा होतं आपल्या? गाडीचं नाव माझा मुलगा आहे छोटा मिहीर निलेश पाटील, त्याच्या नावाने गाडी असते सगळ्याकडे. दोन्ही बैलांची नावं काय होती? एका बैलाचं नाव आहे छब्या आणि दुसऱ्याचं आहे वश्या. छब्या आणि वशा, दोन्ही बैलांनी म्हणजे साथ दिली आणि क्वार्टर फायनलमध्ये प्रथम क्रमांक आज पटकावला. काय सांगशील आजच्या शर्यतीसाठी नियोजन बोल? कारण की तुला अर्थातच माहितीच झालं असेल की आजची शर्यत बिनाकाठी होणार आहे. नक्कीच, पण त्यासाठी तू नियोजन काय केलेलं होतंस? नियोजन जर बोललं तर आमचा गाडीचा ड्रायव्हर सुमित पाटील, तो गाडी हकलतो. त्याच्यानंतर पारस असेल, भाई, ही सर्व मंडळी आमची नियोजन करतात. खरं तर मी समालोचन करण्यासाठी, कॉमेंट्री करण्यासाठी असतो, परंतु गाडीच्या पाठी जी मेहनत आहे ही आमच्या ग्रुपची आहे सर्वांची. बैलांकडे देखभाल करणं, त्यांना खाणं पाणी अगदी नित्य नियमाने ही मंडळी सर्व करत असतात. तर एक चांगलं नियोजन केलं होतं. कारण बिना काठीची शर्यत, जिथे बैलांना मार पडणार नाही, बैलांना त्यांच्या जोरावर पाळायचं आहे. आणि असं नियोजन करताना पोरांनी खूप मेहनत घेतली, त्यांच्या खाण्यापाण्याकडे जास्त लक्ष दिलं आणि बैलांनी पण ते कर्तृत्व करून दाखवलं. खास करून मी आमच्या ड्रायव्हरचं त्याला धन्यवाद देतोय. माझा सख्खा पुतण्या येतो, परंतु जी कला कौशल्य आहे ती मैदानात दाखवणं गरजेचं असतं. आज भरपूर पब्लिक आणि एक सुंदर मैदान. साताड बंदर मी नेहमी वर्ल्ड कप म्हणत असतो. अशा ठिकाणी क्वार्टर फायनल मध्ये प्रथम क्रमांक म्हणजे आम्हाला खूप आनंद झाला. खरंच म्हणजे ज्या प्रकारे आज शर्यतीचं जे नियोजन होतं, शर्यतीचं नियोजन बोललेलं मिळते. कारण की बिनाकाठी शर्यत ठेवणं ही जी काय बोलतात एक संकल्पना होती ना, ही पर्सनली मला खूप जास्त आवडलेली होती. आणि मी आशा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये अलिबागमध्ये जेवढ्या शर्यती असतील याच संकल्पनेच्या बेसवर जर केल्या तर नक्कीच मला ती गोष्ट खूप जास्त आवडेल. आणि त्यामध्ये आज तुम्ही गुलालाचे मानकरी झालात तर ते देखील एक खूप चांगली गोष्ट झालेली आहे. या अगोदर तुझ्या बैलांची कारकीर्द म्हणजे कशी झालेली होती? या आधीचा जर विचार केला तर याच मैदानामध्ये आपण इतिहास केलेला आहे. खूप वर्षापासून या बंदरामध्ये बैलगाडीची शर्यत होते, म्हणजे परंपरा आहे. आणि ती परंपरा शिवा हरण्याने मोडीत काढली होती. 3 मिनिटं 32 सेकंदाला आपली स्वतःची जोडी 3 मिनिटं 32 सेकंदाला गाडी आपली धावली होती. त्यानंतर नेक्स्ट टाइम पुन्हा पाडव्याला शर्यत झाली, तेव्हा पण आपण फायनल मध्ये प्रथम क्रमांक. तर या बंदराची जी खासियत आहे, या बंदराचा गुलाल किंवा या मातीचा वास वेगळा आहे. खरं तर या बंदरात प्रत्येकाला अगदी गुलालात पात्र होणं आवड असते. की जर साताड बंदरात आलं, तुम्ही पाहिलं मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षक होते, गाडा मालक भरपूर होते आणि प्रत्येकाच्या मनात एक आनंद असतो की आज या मैदानामध्ये आम्हाला गुलाल मिळावा भाई. कारण की या मैदानातला जो गुलाल आहे तो बैलगाडा मालक कधी विसरणारच नाही. नक्की त्याची मेहनत आहे ती इथून या मैदानात दिसून येते. कारण की प्रत्येकाची एक इच्छा असते की आपण कोणत्याही मैदानामध्ये येत असतं का, प्रत्येकाची मेहनत असते, कधी कधी उठून येते, कधी कधी दिसून येते. पण आज जो मैदान किंवा आपली जी येणाऱ्या दिवसामध्ये गुढीपाडव्यानिमित्त जो सातारचा जो मानाचा मैदान होणार आहे तिथे देखील जो गुलाल भेटतो तोही बैलगाडा मालक कधी विसरत नाही. अर्थातच येणाऱ्या दिवसामध्ये जो गुढीपाडव्यानिमित्त जो मैदान होणार आहे सातारचं आपलं, याच बंदरावर परत ती शर्यत होणार आहे. तर त्यासाठी तुझ्या गाडीचं नियोजन कसं होणार आहे? 100% चांगलं नियोजन करू. तत्पूर्वी मी एक ओळख करून देते. माझे मोठे भाऊ संदीप नारायण पाटील, माझा मोठा भाऊ, आणि खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रामध्ये आम्हाला सर्वांना आणलं. आम्ही 5 भाऊ असतो, प्रत्येक ठिकाणी बैलगाडी शर्यतीत एकत्र असतो आणि आमचा मित्र परिवार किंवा आम्ही सगळे एका नात्यातले. आणि या नात्यामधून आम्ही बैलगाडीची जी एक वेगळी हाऊस आहे पूर्वीपासून ती आम्ही करत आलो. थोडं कुठेतरी आमचा एक बैल मेला म्हणजे दगावला, तदनंतर आमची फायनलची जोडी तुटली, एक शिवा आमच्या घरी राहिला. कुठेतरी ते दुःख आम्हाला पचवता नाही आलं, आम्ही तो बैल विकला आणि तदनंतर मात्र आम्ही नवीन जोड केला. जो नवीन जोड
नवीन जोड जो आम्ही केला तो आज या मैदानात मी अगोदर पण हेच म्हटलं होतं की 7-8-15 मध्ये नंबर पाहिजे. 1, 2, 3 अगदी तिसरा नंबर असता तरी आनंदाने स्वीकारला असता. परंतु बैलांची केलेली या सर्व मंडळींनी मेहनत आणि अर्थात ड्रायव्हरनी त्याची भूमिका चांगली बजावली आणि गाडी नंबर 1 मध्ये आली, क्वार्टर फायनल नंबर 1 मध्ये आली. खरंच खूप ज्या प्रकारे निकाल लागलेला, मी निकालाची दाद तुमची देईलच, कारण की बिना काठीमध्ये नंबर येणं यावरच एक बैलांचा जोर आणि तुमचा जो जॉकी होते त्याची दिशावरनं जो आजचा निकाल लागलाय. आणि गुढीपाडव्यासाठी सुद्धा जो प्रश्न विचारला होता धावण्याच्या आहारी त्याचं उत्तर द्यायला राहिलो. परंतु गुढीपाडव्याला सुद्धा आम्ही चांगल्या तयारीने येऊ. आम्ही कोणाला टाकणे हे उद्देशाने आम्ही कधीच उतरलो नाही आजपर्यंत. आम्ही या उद्देशाने येतो की आपली गाडी 1 ते 3 मध्ये गुलाल पात्र झाली पाहिजे, हे आमचं गणित असतं. आणि मला वाटतं कुठेतरी पांडुरंगाची कृपा यश आहे. हा माझा मोठा भाऊ फायनल मध्ये अनेक ज्याने फायनल मारल्या, फायनल सम्राट म्हणून ओळखतात किंवा एक हिंद केसरी ड्रायव्हर म्हणून. आता जी शर्यत झाली नवगावला तिथे सुद्धा जी पडवलांची गाडी 3 नंबरला आली फायनल मध्ये, त्या गाडीवर ड्रायव्हर संदीप पाटील होते, म्हणजे माझा मोठा भाऊ होता. आणि अनेक मागच्या वर्षी हॅट्रिक सुद्धा फायनलची साधली होती. योग असा की आपली भेट झाली नाही. आज चांगला योग आहे यात. इथे बंदरामध्ये आपली गाडी पहिला नंबरला झाली आणि मी देखील आलेलो आहे, कारण की मी इकडे तिकडे नेहमी जातच असतो. जेव्हा माझ्या टाइम शेड्यूल मध्ये असतं त्या शर्यतीला मी नेहमी येतो आणि अर्थातच आलो आणि योगाने आज तुमची पण देखील गाडी गुलालाची मानकरी झाली. निलेशदा मला काय सांगशील, कारण की तू बैलगाडीची शर्यत असो किंवा कुठे क्रिकेटच्या मॅचेस असो तिथे तू समालोचन करतो, पण तू येणारे जे आपली तरुण पिढी आहे बोल किंवा माझ्यासारखे जे भावी तरुण आहेत त्यांना तू काय सांगशील, म्हणजे समालोचनचं क्षेत्र असो किंवा बैलगाडीचं क्षेत्र असो, या दोन्ही यांना विभागून किंवा आपल्या त्या तरुण पिढीने याकडे वळलं पाहिजे की नाही, तर त्या तुझ्या शब्दात खूप छान प्रश्न विचारलास. म्हणजे माझ्या हृदयाला चाटून जाईल, मनाला चाटून जाईल असा प्रश्न विचारलास. खूप छान, म्हणजे अतिशय सुंदर प्रश्न आहे. मी नक्कीच तरुण पिढीला एवढंच सांगेन की बैलगाडीचा शौक नक्की करा. प्रत्येकाला आवड आहे, शंकराचा नंदी प्रत्येकाने पाळा, परंतु एकच सांगेन की स्वतःचं शिक्षण, स्वतःचा जॉब, तुम्ही उच्च शिक्षित घ्या, चांगलं शिक्षण घ्या, चांगला जॉब करा, तर नंतर बैलगाडीकडे या. हे नक्की सांगेन मी, हे नक्की सांग. कारण जर तुमच्याकडे पैसा असेल तर सर्व काय तुम्हाला करता येईल. शिक्षण फार महत्वाचं आहे. शिक्षण घ्या आणि नक्कीच त्यानंतर जर तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात उतरायचं आहे, तुमच्याकडे चांगला जॉब असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की या. अर्थातच तुझं जे दुसरं तू अजून एक परस्पर करतो समालोचक, म्हणजे आपले जो कॉमेंट्री असो, क्रिकेट असो किंवा बैलगाडी असो, तर ते तू म्हणजे कशी मांडशील ती भावना बोल, किंवा तू त्या आपल्या तरुण पिढीला कसं सांगशील, कारण की हल्ली जी आपली तरुण पिढी आहे ती कधी कधी लाजते बोल किंवा याच्याकडे त्यांना थोडीशी भीती असते, तर ते म्हणजे तू कसं एक्सप्लेन करशील ती गोष्ट? नक्कीच, एक निवेदक समालोचक म्हणून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये मला बोलवतात. आता तू तर सगळीकडे असतोस, प्रत्येक ठिकाणी मी असतो, परंतु त्या स्पर्धेच्या माध्यमातून म्हणजे क्रिकेटचं एक वेगळं वेळ असतं. परंतु आज जर तुम्ही म्हटलं तर नाद एकच बैलगाडा शर्यत, म्हणजे बैलगाडीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललाय. याच्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला किंवा रायगड जिल्ह्याला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं, आता तसं राहिलेलं नाही. आता त्याला एक जोड आलाय, तो म्हणजे बैलगाडीची पंढरी. आणि अर्थात तरुणांना मी एवढंच सांगेन की तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही समोर आले पाहिजेत. तुझ्यासारखी मंडळी जेव्हा येतात, प्रश्न विचारतात, तेव्हा काही जण पळून जातात. असं करू नका, तुम्ही बोला, तुम्ही तो प्रयत्न करा, संवाद साधा समोरच्याशी. तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आम्ही व्यासपीठावर अनेक गोष्टी करत असतो, तर त्या अनुषंगाने नक्की सांगेन की क्रिकेट असेल किंवा बैलगाडी असेल, मित्रांनो तुम्ही चांगले शिका पहिले, त्यानंतर चांगला जॉब करा आणि नक्कीच चांगली बैल घ्या, तुम्ही शर्यतीत उतरा. कारण की प्रत्येकाचं प्रोफेशन असतं. जसं की प्रत्येक जण बघायला गेलं तर बोलण्यामध्ये चांगला नसतो. क्वचितच जण असतात ज्यांना बोलण्याची आवड बोल किंवा जे लोक बिनधास्त बोलतात ते लोक या क्षेत्राकडे नक्कीच वळू शकतात बोल. अजून एक तुला मी गोष्ट विचारेल की आजची शर्यत बघायला गेलं तर बिना काठीची होती, तर तुझं असं मत मला पाहिजे आता की येणाऱ्या दिवसामध्ये पण आपल्या इकडच्या शर्यती बोल बिना काठीनेच व्हायला पाहिजे का किंवा काठीने व्हायला पाहिजे, त्यावर तुझं मत काय आहे? आजच्या स्पर्धेचा विचार केला तर नागाव बंदर किंवा नागाव कमिटीने जी शर्यत आयोजित केली, अतिशय सुंदर नियोजन त्यांचं होतं आणि त्यांनी जे नियोजन केलं होतं त्याप्रमाणे ते सक्सेसफुल झालेत. बिना काठीने सुद्धा जी शर्यत झाली त्याच्यामध्ये कुठेही गालबोट लागेल असं झालेलं नाहीये, कारण काठीची गरज नसताना, म्हणजे काठी असताना सुद्धा एवढी सुंदर शर्यत नाही झाली, परंतु काठी नसताना अतिशय सुंदर त्यांनी शर्यत केली. आणि अशी शर्यत मला वाटते इतर ठिकाणी पण होणं गरजेचं आहे. कारण की बिना आपल्या बैलांना मार न देता पण सुद्धा बैल आज धावले आणि बैलांनी आज त्यांचा जो जोर असतो, आज बघायला गेलं तर मी हेच बोलेल की प्रत्येक बैलाचा जो जोर आपल्याला दिसलेला आहे इथे,
नक्कीच बैलांविषयी सांगायला आवडेल, कारण बिना काठीच्या शर्यतीमध्ये अर्थात जी शर्यत भरवली त्याचे हे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष साहेबांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. नागाव कमिटीच्या स्वतः समालोचक आहेत आणि अध्यक्ष सुद्धा आहेत. तुम्ही जी शर्यत ज्या पद्धतीने भरवली, कुठेही बैलाला मारहाण झाली नाही, बैल त्यांच्या पद्धतीने पळाले, म्हणजे हौशीने पळाले. एक सुंदर आयोजन यांचं इथे पाहायला मिळालं आणि अशी शर्यत पुढे झाली पाहिजे. नाव सांगा दादा आपलं. माझं नाव सौरभ भालचंद्र आपटे. काय सांगाल आजचं जे तुम्ही नियोजन केलेलं होतं, मला जे तुमचं बॅनर होतं जे सगळीकडे गेलेलं होतं बोला, किंवा ते ॲनिमेटेड मीच बनवलेलं होतं असं लावलेलं दिसत होतं. मी असंच मस्तीमध्ये, म्हणजे मला कधी कधी असं वेळ नसतं तर मी काही गोष्टी असं करत असतो, त्यामध्ये मी केलेलं होतं आणि ते बहुतेक जण आवडली ती गोष्ट की असं कोणतरी बॅनर केलं आणि ते खरंच खूप चांगलं केलेलं होतं. ते तुमच्या शर्यतीचं होतं. तर काय सांगाल आजच्या शर्यतीचं बिना काठी शर्यत ठेवलेली होती, तर ती संकल्पना म्हणजे काय होती? कारण की एक मी तुम्हाला गोष्ट आता सांगतो, ही जी तुम्ही संकल्पना केलेली होती, मला तुम्ही ओळखतच असाल अर्थातच, जी बिना काठी शर्यत तुम्ही ठेवली ती संकल्पना पर्सनली मला खूप जास्त आवडलेली होती आणि मी आशा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये अलिबागमधली कोणतीही शर्यत असो त्यामध्ये हीच संकल्पना सर्वांनी जोपासली पाहिजे बोला, किंवा थोडासा बदल मला यामध्ये पण पाहिजे. तर तुमचं त्याच्यावर काय आहे बोला, किंवा आजची शर्यत ज्या प्रकारे तुम्ही नियोजन केलं तर त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? आजच्या या स्पर्धेची प्रेरणा मला माझ्या वडिलांकडून मिळाली. माझे वडील कैलासवासी भालचंद्र प्रल्हाद आपटे यांनी याच साताड बंदरात मागची आता 2 वर्षापूर्वी ते गेले, पण त्याच्या आधीची 50 वर्ष कमीत कमी त्यांनी याच स्टेजवरून समालोचन केलं आणि आमच्याकडे सुद्धा त्यावेळेला फायनलची जोडी होती. फायनलपर्यंत आम्ही नेली होती खालच्या गटापासून. असे बैल बाळगत असे मोठे करत फायनलपर्यंत पोहोचले, बक्षीसही घेतली. तर त्यांचं असं मत होतं की मारून बैल कधीही पळत नाहीत, न मारता जेवढे बैल पळतात तेवढे मारून कधीही पळत नाहीत. आणि त्याच्यामुळे आजही तुम्ही पाहिलं, जी पहिल्या नंबरची गाडी आली ती तेवढ्याच वेळात आली, आज 3 मिनिटं 40 सेकंदातच आली. जी स्पर्धा आपण बिना काठीची शर्यत असते तेव्हा पण सेम टायमिंग आणि आज पण सेम त्याच टायमिंगला आलेले. आणि माझ्या वडिलांना बैलांना मारलेलं कधी आवडत नव्हतं. ते प्रेम करायचे बैलांवर, स्वतः उडीत दळून बैलांना घालायचे आणि स्वतः त्यांची निगा राखायचे आणि मग ती गाडी पळवायची, अशी आमची त्यावेळची पद्धत होती. तर त्याच्यानंतर आता मागची 2 वर्ष आमचं जे नागावचं बैलगाडी शर्यत कमिटी आहे त्यांनी अध्यक्षपदाची मला संधी दिली आहे आणि आता बाबांचा सगळा कारभार आमच्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही सांभाळा अशी मला विनंती केली आणि मी ती आता सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून त्यांच्याकडून ही प्रेरणा घेऊन ही शर्यत आपण बिना काठीची त्यांच्यासाठी मी आज ही त्यांना समर्पित करतो आणि म्हणून ही आयोजित केली. म्हणजे तुमचं काय मत आहे, येणाऱ्या दिवसामध्ये पण आपल्या अलिबागमधल्या शर्यतीमध्ये हा बदल यावा किंवा त्यावर तुमचं मत काय आहे? आता आपल्याकडे अशाच शर्यती कायम व्हाव्यात की लोकांना खरोखर जे हौशी जनावर आहेत की पळण्यासाठी ज्यांची हौस आहे असे सुद्धा बैल आहे ते लोकांना कळावं आणि शासनाकडून मान्यता मिळून अशा शर्यती व्हाव्यात, जेणेकरून बंदी कधीच येऊ नये. बरोबर आहे. कारण की काही प्राणीप्रेमी आहेत त्यांना हाच प्रकार आवडत नाही आपलीकडचा बोला. बैलांना ज्या प्रकारे त्यांना आता आपण दिशा दाखवण्यासाठी आपल्या हातात काठी असते, पण त्यांना ते असं वाटतं की तुम्ही बैलांना हानी पोचवता बोला, किंवा त्या याच्याने म्हणजे त्यांचं प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. म्हणून त्यांचा पण दृष्टिकोन असा असतो की बाबा रे तुमच्या इकडच्या शर्यती अशा का होतात. कारण की मी आपल्या अलिबागमध्येच नाही, मी जेव्हा लांबच्या आपल्या पुण्यामधल्या विभागात बोला किंवा मुंबई आपलं बिंजोडचं मैदान असो किंवा आपले दुसरे मैदान असतं तिथे जातो, तेव्हा तिथे मला प्रत्यक्षात ते लोक बोलतात की पुष्कर तुमच्याकडच्या शर्यती अशा का होतात रे, म्हणजे काठीने बोल, किंवा हा प्रकार त्यांना अर्थात तेव्हा तिथे दिसत नाही, म्हणजे आवडतच नाही त्यांना हा प्रकार. तर माझं पण एक ठाम मत आहे याच्यावर की आपल्या इकडच्या शर्यती बिना काठीनेच व्हाव्यात म्हणून. यासाठी हिंद केसरी ड्रायव्हर आहेत स्वतः, अनेक बंदरामध्ये किंवा या बंदरामध्ये ज्यांनी बऱ्याच वेळा फायनल मारली असं व्यक्तिमत्व आहे सुरेश ठाकूर. नमस्कार. काय सांगाल आपलं, ज्या प्रकारे आज कोणती गाडी हाकललेली तुम्ही? कोणती गाडी हाकललेली? मी माझी स्वतःची पण हाकलली 18व्या गटात. पण ते काय मी विदाउट प्रॅक्टिसनी गाडी मारली, त्याच्यामुळं बैल तेवढी काय धावली नाही, कारण का जरा दगडामुळे प्रॉब्लेम होते. समजलं किनाऱ्याला चांगली धावतात. दुसरी ती एकनाथ ठाकूर त्यांची गाडी हाकलली, ती पण खांबावर आतून घुसला, जरा खांबावर पलटी झाली, त्यामुळे काय नंबरात गाडी बसली नाही. चांगली जोडी विदाउट प्रॅक्टिसनी सेमी मारलीच असते 101%. समजलं ना. पण मी नशिबाने साथ नाही दिल्यामुळे पलटी झाली. पण काही नाही, प्रत्येकाचं बैलगाडा मालक जो मेहनत करत असतो, काहीकांची मेहनत कधी कधी यशाला पोचते, पण काहीकांची कधी पोचत नाही. पण वेळ प्रत्येकाचीच आहे, हार जीत आहेच. समजलं. 8 गाड्या असतील त्यातल्या 3 गाड्याच नंबर विनर होणार आहेत. खूप सुंदर. म्हणजे
निलेश, आपली जेव्हा सातारला याच बंदरावर गुढीपाडव्यानिमित्त आपली जी पारंपरिक बैलगाडी शर्यत होणार आहे त्यामध्ये तुझ्या गाडीची म्हणजे तुझं गाडी असणार आहे म्हणजे कोणत्या आता आज जशी क्वार्टर फायनलला आली तर तेव्हा तू कोणत्या गटामध्ये धावा म्हणजे टाकणार आहेस तुझी गाडी? जास्त प्रयत्न असणार आहे सेमी फायनल पर्यंत पोहोचण्याचा. डायरेक्ट तर आपले बैल फायनल मध्ये पोहोचू Final मध्ये शकत नाही, कारण पोहोचणार. या बंदराची खूप काय वैशिष्ट्य आहेत. हम्म, हम्म, या बंदराविषयी बोलायला गेलो तर 1 तास नव्हे 1 दिवस पुरणार नाही हम्म, हम्म. आणि 1 वर्षभर पण बोलू शकतो असं हे बंदर आहे. कारण बंदर आहे. मी जेव्हा बोलतो तेव्हा या बंदराला वर्ल्ड कप म्हणतो हम्म, आणि असं बंदर आहे. अशा बंदरात आज माझी गाडी क्वार्टर फायनलला पहिली आली याचा खूप आनंद आहे, पण यापुढे ती सेमी फायनलला पळाली पाहिजे याच्यात जास्त आनंद होईल की येणारी जी स्पर्धा गुढीपाडव्याची असेल, ही पंच कमिटी आहे, अध्यक्ष आहे, तर मला असं वाटतं की कुठेतरी माझी आणखी पुढे चालावी सेमी मध्ये, त्यानंतर पुढे फायनल मध्ये. पण गुढीपाडव्यापर्यंत जर सेमी मध्ये धावली बक्षीस पात्र तर खूप एक आनंद होईल. आनंद होईल. आजची पण शर्यत बघायला गेलं तर संपूर्ण मानाची शर्यत होती आणि मानाचं आपलं बंदरच आहे. त्यामध्ये ज्या प्रकारे खूप जणांचं असे असतील जे गुलालाचे मानकरी नाही झालेले आहेत आजचे. काही जण नाराज पण झालेले असतील, पण काही जण गुलालाचे मानकरी पण झालेले. जे नाराज झालेले आहेत बोला किंवा काही जण गुलालाचे मानकरी झाले तर त्यांना तुम्ही काय सांगाल? एक प्रश्नाचं उत्तर मी देतोय. या बंदराचं वैशिष्ट्य सांगतोय. खरं तर मी माईक घेऊन ते मला सांगायचं होतं लोकांना. काल मी एका ठिकाणी निवेदक समालोचक होतो. गाडीची शर्यत होती बोरलीला. ज्यांनी शर्यत भरवली होती त्यांचं नाव होतं पप्पू शिंदे. स्वतः आयोजक पप्पू शिंदे. त्यांनी स्वतः आयोजन केलं होतं, बैलगाडीची शर्यत ठेवली आणि स्वतःची गाडी त्यांनी तिथे हाकलली नाही, तर त्यांनी गाडी आज इथे आणली होती या शर्यतीमध्ये साताड बंदरात. मग या बंदराला मी वर्ल्ड कप का म्हणतो किंवा हे मानाची शर्यत इथे का म्हटली जाते त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. जर स्वतः आयोजन करतोस कालच्या दिवसाला तिथे स्वतःची गाडी तुम्ही हाकलत नाही आणि साताड बंदरात जर तुम्ही गाडी आणताय ती गाडी विजयी पण 1 नंबरला झालेली आहे. पप्पू शिंदेना मी खूप खूप धन्यवाद देतोय, कारण प्रत्येकाला एक आवड आहे या बंदराविषयी. म्हणजे यावरच तर बंदराचे एक नक्कीच वैशिष्ट्य दिसून येते की ज्या प्रकारे प्रत्येकाची एक इच्छा असते की बाबा आमच्या साताडमध्ये गुलालाचे मानकरी झालोच पाहिजे. विनर झाला काय समजा तर त्यांनी वर्ल्ड कप जिंकला. वर्ल्ड कप जिंकला अर्थातच, कारण की आपल्या इकडच्या ग्रामीण विभागातल्या ज्या गाड्या आहेत त्यांची एकच इच्छा असते की आम्ही साताडमध्ये गुलालाचे मानकरी झालेले आहेत. मी परत तुमचा आपला जो मगाचा प्रश्न होता तिथे येतो. मी तुम्हाला विचारलेलं की बहुतेक गाड्या आज गुलालाचे मानकरी नाही झालेल्या आहेत, काही गाडी झालेल्या पण आहेत, पण ज्या नाही झालेल्या तर त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांनी नाराज व्हायची गरज नाहीये. मुळात आज एक तुम्ही बघितलं असेल की बैलांना कुठलंही कशाही प्रकारे काठी न वापरता, मारहाण न होता सुद्धा सगळ्या गाड्यांचे बैल पळत रेषेवर येत होते. म्हणजे तुम्ही आज विनरच आहात. आणि आज ज्यांनी बक्षिसं घेतली ती तुम्ही मागे राहिलात म्हणून ते पहिले आलेत. बरोबर आहे. तुम्ही मागे नाही राहिलात तर पहिले येणारच कुठून? पहिले येणारच त्यामुळे तुम्ही स्पर्धेचा भाग होताच. तोच विनर आहे खरा. तुम्ही आणि स्पर्धेत पुढच्या आले. स्पर्धेमध्ये अजून ताकदीने उतरा ना. उतरा. पुढे अजून 2 वेळा शर्यत होणार आहे. त्यावेळेला आपले जे बारकाई म्हणजे आपली काय चुकी झाली, आपले बैल कुठे कमी पडले, तर जिथे कमी पडले म्हणजे आपलं खाणं कमी पडलं का, आपली मेहनत कमी पडली का, किंवा आपल्या बैलाला जी पवानी द्यायची असते, रेसेल असते, ती रेसल मध्ये आपण थोडे कमी पडलो का, त्याच्यात मेहनत घ्या आणि पुन्हा एकदा उतरा. नक्की गुलालात पात्र व्हाल. नक्की गुलालात पात्र व्हाल. खरंच खूप चुकी होते ना, थोडीफार चुकी झाली तरी पण बंदरामध्ये चुका होणार. चुकांवर जर काम केलं तर अर्थातच यशाच्या पायरीवर तुम्ही जाणार. बैलगाडी हाकलताना चूक झाली तर गाडीचा नंबर जाऊ शकतो. बरोबर आहे. बैल निघाला जरी साईटवर 1 सेकंद गेला आणि तो निघाला नाही त्या टायमामध्ये तर बैलगाडी शर्यत बसणारा काही करू शकत नाही. बैल पण तेवढी हुकमी लागतात काय नेवलीवर खेळणारी. कुठून पण राईट साईड लेफ्ट साईडनी काढली तर बैल निघाला पाहिजे. बरोबर आहे. तरच तुम्हाला नंबर भेटणार. आणि जर तुमची बैल दुसऱ्या गाडीच्या पाठीमागेच राहिली धावत तर त्याला नंबर भेटू शकत नाही. खरंच खूप तुमचं धन्यवाद मी व्यक्त करतो. तुम्ही ज्या प्रकारे शर्यतीचं आज नियोजन केलेलं होतं मला खूप जास्त तुमचं नियोजन आवडलेलं होतं. मी अर्थातच ठरवलं होतं की जाता जाता मी तुम्हाला नक्की भेटून जाईल, कारण की ही जी शर्यत होती ती खरंच मला खूप जास्त आवडलेली होती. बिनकाठी शर्यत ठेवणं याच्यातनंच एक मगाशीच मी जसं तुम्हाला बोललो की मला खूप जास्त हा जो आपली संकल्पना होती ती खूप जास्त आवडलेली होती. आपले जे काय होणार आहे यंदा नाही पुढच्याला अजून 2 वर्षांनी ह्याच शर्यती होणार. कारण पोलीस काय परमिशन आपल्याला देऊ शकत नाही काठीनी गाडी हाकलायला. त्याच्यामुळे 2 वर्षाने 3 वर्षे पण गाड्या विदाऊट काठीनीच हाकलायला लागणार हे 100%. नियमांच्या अधीन आपण जाऊ शकत नाही आणि नियमानुसारच सर्वांना कधी ना कधीतरी चालावं लागणार. त्याचंच एक तुम्ही एक काय बोलणार मी सुरुवातच केलेली आहात आत्ताच्या टायमाला. मी आशा करतो की हेच श्री गणेशा तुम्ही केलेला आहात. तर खूपच सुंदर आजचा जो आजची जी शर्यत होती ती पार पडलेली आहे. मी आशा करतो की सर्वांनाच आजच्या ज्या शर्यतीचा आनंद मनापासून घेता आलेला असेल. मी ही जी मुलाखत मी इथेच संपवतो. बाय. विश यू वेल. बाय. चला.
धन्यवाद.